हा भाऊ. काय ग सावी, कशी आहेस बाळा? समजा ठीक आहे ना तिकडं? भाऊ ते सावी, अगं बोल की ग, काय झालं? हा भाऊ, सगळं ठीक आहे का हो? काय नाही, अरे कालपासून मी आपलं धैर्यनं फोन लावतोय पण ते माझा फोनच उचलना झाल्यात. त्यांनी जिमिनीची कागदपत्र दाखवलीत की नाही तुला? काय आजच मला ते नोटराईज करून घ्यायचं आणि कोर्टात सबमिट करायचं आहे. भाऊ कसं सांगू तुम्हाला, हे समज करताय ती कदाचित लई मोठी चूक ठरू शकते. कसं थांबवू तुम्हाला? या भाऊला पण आत्ताच कॉल करायचा होता हिला. हिनं जर त्याच्यासमोर तोंड उघडलं तर सगळं संपलं म्हणायचं. सावे, सावे, हा भाऊ. अगं काय झालं? नाही काही नाही. एक सांगाल का? का नाही, बोल की. जेव्हा आपल्या डोळ्यांना एक दिसत असतं आणि आपलं मन मात्र दुसरंच काहीतरी सांगत असतं, तेव्हा नेमकं काय करायचं? हे असं मधीच काय विचारायला लागलीस तू? भाऊ सांगा ना प्लीज, अशा सिच्युएशन मध्ये नेमकं काय करायचं? सांगतो सांगतो. बघ बाळा, आपले डोळे आहेत की नाही, ते आपल्याला लय चांगलं फसवू शकतात. पण खरं काय आहे ना, ते आपल्या मनाला चांगलं ठाव असतंय. त्यामुळं डोळ्यावर विश्वास नाही ठेवायचा. मन जे सांगतंय की नाही तेच ऐकायचं, कळलं? भाऊ मी नंतर करते तुम्हाला. बर, ठीक आहे. नशीब हिनं काही सांगितलं नाही, वाचलो मी. घ्या चहा. सावीचा फोन होता ना? काय म्हणाली? नाही म्हणजे मीच कॉल केला होता तिला. काय म्हणत होती काय कळलं झालंय. मी एवढं मात्र नक्की, लई ढीग तिच्या मनात चाललंय काहीतरी. सावी, चल बरं थोडं खाऊन घे. सावी चल ना ग. मला भूक नाही. सावी, हे तू काही खाल्लेलं नाहीयेस. तू जोवर काही खाणार नाहीस ना, तोवर धैर्य भाऊजी सुद्धा काहीच खाणार नाही. कालपासून ते पण उपाशी आहेत ग. सावी इकडे बघ, चल ना थोडासा नाश्ता करून घे. सावी, मी फ्रेश होऊन येते. ठीक आहे, ये. धैर्य बस ना. अरे 2 घास तरी खाऊन घे. सावी,
चल बरं खाऊन घे. हे बघ सावी पण आली आता. हा सावी, तुमच्यातले हे रुसवे फुगवे आता बाजूला ठेवा. अगं, ह्या टोकाला जाऊन नवऱ्यावर कधी संशय नसतो ग घ्यायचा. आणि मला सांग, तुझ्याशी लग्न करण्यासाठी त्याने स्वतःला सिद्ध केलंय ना. अगं, तुझ्या प्रेमाखातर त्याने किती परीक्षा दिल्यात, सगळं विसरलीस. हे बघ, आता जो काय तुमच्यातला वादविवाद असेल ना, तो बाजूला ठेवा. चला नाश्ता करून घ्या. एक तर तुळशी विवाह आहे आज. नव्या जोडप्याने हजर राहायचं असतं, आणि इथे अजून तयारीही नाही. चला पटकन नाश्ता करून घ्या. सॉरी मॅडम. इथं मला माझ्याच लग्नाचं काही कळत नाही, तर मी तुळशीच्या लग्नाला कशी काय थांबू. अगं पण आई, तुळशीचं लग्न आमच्याच हस्ते होणार, तू बघच. तुळशीचं लग्न व्हायच्या आधी सावीच्या मनात माझ्याबद्दल जे काही गैरसमज आहे ते सगळे मी दूर करणार. तू काळजी करू नको. अरे बापरे, आता हा काय अपशकुन म्हणायचा. धैर्य, धैर्य, अरे धैर्य, ऐकून तरी घे. सावी, अगं त्याला समजाव ना. अगं रागाच्या भरात गेलाय तू, काही ना खाता पिता. रागाच्या भरात काही करून बसलं म्हणजे तू 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 तरी बोल ना. सावी, इरा, कालच आपली फ्रेंडशिप झाली आहे ना, मग एक मैत्रीण म्हणून मला सांग, खरंच तुझं धैर्यांवर प्रेम आहे? तुला त्यांच्याशी लग्न करायचं होतं, आणि हे सगळं या घरातल्यांना माहिती होतं. बोल इरा, निदान त्या फ्रेंडशिप साठी तरी बोल. हो, माझं खरंच खूप प्रेम आहे धैर्यांवर, खूप म्हणजे खूप जास्त. काय झालं? शॉक बसला?
हा? हिरा गप्प बस. आज जा. नाही आत्या, आज बोलू देत मला. खरं काय ते सांगूच दे. आणि तिलाही ऐकायचंय खरं काय ते. सावी ऐक, तुला खरं ऐकायचंय ना? मग ऐक. लहानपणापासून माझं खूप प्रेम आहे धैर्यांवर. आणि हे ना, हे घरातल्या सगळ्यांनाच माहिती आहे. अगदी धैर्यांना सुद्धा. सगळं ना, सगळं अगदी कसं छान होणार होतं, पण तू मध्ये आलीस. आणि फक्त तुझ्यामुळे धैर्यांचं आणि माझं लग्न नाही झालं. आणि याच गोष्टीचा मला सतत त्रास होत होता आणि अजूनही होतोय. पण ठीक आहे ना, आता तुला खरं समजलंच आहे. म्हणून आता निघ इथून. निघ. चालते हो. माझ्या समोर 1 मिनिटही थांबायचं नाहीयेस तू. निघ. निघ इथून. चालते हो. सावी, हिचं काय ऐकू नकोस तू. निघ म्हणाले ना मी. हिरा शांत हो. सावी, ऐक. सावी, हिचं ऐकू नकोस. सगळं खोटं आहे. अगं मूर्ख आहेस का तू? काय सांगितलंस तिला? अगं मूर्ख, तुला अक्कल नाहीये का? आता या सावीला कसं समजवायचं? चालतो इकडनं. जा. या सावीला कसं समजवायचं? सावी, हे सगळं काय चाललंय? हे बघ, तू असा कुठलाही डिसिजन घेणार नाहीयेस. मी एकदम विचार करूनच डिसिजन घेतलाय. आता मला थांबू नका. जे काय ऐकायचं होतं, बघायचं होतं, सगळं बघून झालंय. आता 1 मिनिट पण मला या घरात थांबायचं नाहीये. सावी, ऐक माझं. सावी, आता कसं थांबवू हिला? पण हिला जर का नाही थांबवलं तर धैर्याने आतापर्यंत जिंकण्याच्या जवळ आणलेला सगळा प्लॅन विस्कटून जाईल. सगळ्यात जमिनीत तोंडाशी येऊन परत जाते. नाही, हिला थांबवायला हवं. हिला थांबवायला हवं. चला भाऊसाहेब,
पुणे रजिस्टर ऑफिस मध्ये कधी जायचं ते मी तुम्हाला नंतर कळवेन. चालतंय की. चला नमस्कार. अनुराधा, ही कागदपत्र जरा जपून ठेव. अगं मी इतका विरोध करून सुद्धा तुम्ही माझं ऐकायचंच नाही असं ठरवले ना? फाईल दे. नाही देणार. या जमिनी मी धैर्य मुजुमदारांच्या नावावर करू देणार नाही, कारण या जमिनीवर माझ्या नवऱ्याचा हक्क आहे. सावी, तू अशी नाही जाऊ शकत. मी तुला नाही जाऊ देणार. सावी, तुला माहितीये ना माझ्या धैर्याचं तुझ्यावर किती प्रेम येते. तू सांग ना, तुझ्यासाठी, तुझ्या प्रेमासाठी, भाऊंची स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याने काय नाही केलं ग. स्वतःचं घर सोडलं, तुमच्या घरी नोकर म्हणून राहिला, सगळ्या सुखांवर पाणी सोडलं. एवढंच कशाला मुजुमदारांचं नाव सुद्धा सोडायला तयार होता तो. का केलं त्यांनी हे सगळं? चांगलं का केलं? केवळ तुझ्या प्रेमासाठी ना? आणि तुझा त्याच्यावर विश्वास नाही? अगं, तुझ्या सोबत राहून भाऊला गुरुस्थानी मानून त्याला एक चांगला माणूस बनायचं होतं, आणि त्याचा सगळा प्रवास तू बघितलास जवळनं. बघितलास ना? तू साक्षीदार आहेस त्याला. बोल ना सावी, बघितलायस ना? बोल ना काहीतरी. सावी बघ, असं काय करतेस तू? एवढं सगळं त्याने तुझ्यासाठी केलंय, तरी तू म्हणतेस की तो तुला फसवतोय म्हणून. अजून तुला असंच वाटतंय? अगं जरा तरी विचार कर ग, का करेल तो असं? आणि आता त्याने काय मागितलं तुझ्याकडे? फक्त 24 तास, ते पण स्वतःला सिद्ध करण्यासाठी ग. आणि तू ते त्याला द्यायला हवे असं मला वाटतं. हे बघ, त्यानंतर जर का तुला वाटलं की तो तुला फसवतोय, तू निघून जा. मी सुद्धा पुढे थांबवणार नाही. तोपर्यंत तरी थांब, नको जाऊस ग. धैर्यासाठी, तुमच्या दोघांच्या प्रेम नात्यासाठी मी वाटल्यास हात जोडते तुझ्या पुढं. नको जाऊ स्वामी, नको जाऊ. दीपे अगं काय बोलायला लागल्यास तू? दिपे, उगड डोकं फिरायला गत बोलू नकोस. अहो, डोकं माझं नाही, डोकं तुमचं फिरलंय भाऊ. हो, असं का करताय तुम्ही भाऊ? हा, तुमच्या एक गोष्ट लक्षात येत नाही का? अहो, मुजुमदार आहेत ते, मुजुमदार. काय कमी आहे त्यांच्याकडे सांगा बरं? अहो, साक्षात लक्ष्मी नांदते त्यांच्या घरात. मग त्यांना आपल्या वाट्याच्या जमिनी कशाला पाहिजे आहेत? आणि ते या घरचे जावं आहेत म्हणून तुम्ही पण खुशाल द्यायला निघालाय. पण भाऊ, एक साधी गोष्ट तुमच्या लक्षात येईना झाल्या. अहो, ह्या जमिनी घशात घालायच्या आहेत म्हणून त्या धैर्याने आपल्या वंशांसंग लग्न करून ह्या घराचे जावई झाले नसेल कशावरून? आणि त्यांनी हे लग्न या सगळ्यासाठी केलं नसेल कशावरून? आणि बघ, तुम्हीच म्हणताय ना, मुजुमदार आहेत ते, मुजुमदार. रंग बदलायला सरड्याला सुद्धा लाजवतील. मग त्या स्वार्थासाठी त्यांनी हे केलं नसेल कशावरून? सावी, जाऊ नकोस. थांब.
सावी सावी ऐक अगं माझं मी खरं बोलतेय अगं सावी नको जाऊ सावी मी पदर पसरते तुझ्या पुढे मी पदर पसरते नको जाऊ हे बघ सावी आता दुपारचे 12:30 वाजलेत ना अगं फक्त काही तासांचा प्रश्न आहे बघ हा? आणि तसे तू सुद्धा किती परीक्षा देऊन इथपर्यंत आल्यास ना मग आता माझ्या धैर्यासाठी त्याला थोडा वेळ दे ग त्याला स्वतःला निर्दोष सिद्ध करण्यासाठी थोडा वेळ दे मी हात जोडते तुझ्या पुढे नको सोडून जाऊस ग त्याला खरंच प्रेम आहे ग तुझ्यावर तुझ्या जीव अडकलाय त्याचा तू जर का सोडून गेलीस ना तर त्यात काही खरं नाही ग नको जाऊस त्याला सोडून नको जाऊस दिपे कसं आहे एखाद्याला कावीळ झालेली असली की नाही त्याला सगळं जग पिवळं दिसतं तशी अवस्था तुझी झालेली आहे थोडा सुद्धा चांगुलपणा तुझ्या मनात उरलेला नाही तुला सगळं जग त्यामुळे वाईट दिसतंय भाऊ तुमचं हे सगळं बोलणं आहे ना हे पुस्तकी बोलणं फक्त शाळेत चांगलं वाटतंय तिथं खऱ्या आयुष्यात नाही त्या भोळेपणाला खुळं म्हणतात खुळं दिपे ही कागद दे नाही देणार तुम्हाला जर ह्या जमिनी धैर्य मुजुमदारांच्या नावावर करायचे असतील तर मग माझी पण एक अट मान्य करावी लागेल काय दीपे अगं तुला जरा तरी लाज वाटतं काय ग स्वतःच्या हक्कासाठी कशाला लाजायचं हा तो जर असा मिळत नसेल ना तर त्यासाठी लढायला लागतंय असं भाऊच म्हणतात ना गप्प बसा दिपे तुम भाऊ तुम्हाला ह्या जमिनी धैर्य मुजुमदारांच्या नावावर करायचे आहेत ना खुशाल करा पण त्याआधी हे घर माझ्या नावावर करा सावी मला माहिती तुझंही धैर्यावर तेवढंच प्रेम नको काळजी करूस ग मग मला ना पूर्ण विश्वास आहे धैर्य स्वतःला नक्की निर्दोष सिद्ध करेल ती बॅग घरी आत ठेव जा सावी नको त्रास करून घेऊ जा बघू
अडला हरी गाढवाचे पाय धरी. अगं, तुझी माझ्या पोराच्या सावलीला देखील थांबण्याची लायकी नाहीये ग, पण तुझेच पाय धरावे लागतायत मला. काय करणार, दुसरा काही पर्याय पण नाही ना माझ्या पुढं. पण फक्त काही तास तू मला इथे पाहिजेस. आणि मग मी तुला धक्के देऊन या घराबाहेर कशी काढते मी बघतो. हे शक्य नाही. घर नावावर करा म्हणा. का आता हे घर सुद्धा तुम्हाला मुजुमदारांच्या नावावर करायचंय का? अहो, आवाज कशाला वाढवताय? हे बघा भाऊ, ज्या उत्साहात तुम्ही या जमिनी धैर्य मुजुमदारांच्या नावावर करायला लागलाय ना, त्याच उत्साहात तुम्ही हे घर त्यांच्या नावावर करणार नाही. कशावरून? त्यामुळे मला तुमचं काही सुद्धा ऐकायचं नाही. तुम्हाला नसेल ना, पण मला माझी आणि माझ्या पोराच्या भविष्याची काळजी आहे. मला जर हे घर कुणाच्या नावावर करायचं असेल ना, तर मी ते केतनच्या नावावर करीन, नाहीतर अथर्वच्या नावावर करीन, पण तुझ्या नावावर शक्य नाही. हे बघा भाऊ, अथर्व लहान आहे आणि राहिला प्रश्न ह्यांचा, तर हे सुद्धा तुमच्यासारखे ना परक्यांना धार्जी नाहीत. त्यामुळे मला काही सुद्धा ऐकायचं नाही. तुम्हाला हे घर माझ्या नावावर करावं लागेल. वाटेल तर केलं तरी हे शक्य नाही. वाटेल ते करू. मग बघा, तुम्ही जर माझं ऐकलं नाही तर मग मी ही सगळी कागद जाळून टाकेन. जाळून टाकायचे? जाळून टाक. ही कागदपत्र परत तयार करता येऊ शकतात. एक गोष्ट लक्षात ठेव, तू जर असं काही केलंस ना, मग बघ, माझ्या इतका वाईट माणूस जगात दुसरा कोणी नसल. होय काय? मग या कागदपत्राबरोबर मी सुद्धा जळून खाक होईन. मग बसा, ज्याच्या नावावर घर करायचंय त्याच्या नावावर करत. दीपे, अगे जरा ऐक माझं. अगे जरा खोळ्यावानी करू नको दीपे. दीपा ग काय करतीस? अरे सांग की हिला. दीपे, ही काय फालतूगिरी लावलास? बास कर दीपे. दीपे, आती करायला लागलेस तुम्ही आता. भाऊ बघा की,
हा कदम साहेब बोला. नाही म्हणजे काय ओरिजिनल डॉक्युमेंट झालेत का तुमच्या हातात? काय तुम्ही सांगितल्याप्रमाणे इन्व्हेस्टमेंटचं पहिला पेमेंट तर तुमच्या अकाउंटला ट्रान्सफर झालेलं आहे. त्यामुळे आता जर तुम्ही दिलेला शब्द पाळला नाही तर उद्या डॉक्युमेंट्स तुमच्याकडे नसतील तर मला मात्र हार्श पावलं उचलावे लागतील. नाही काही काळजी करू नका, जसं ठरवलंय त्याचप्रमाणे सगळं होणार. ठीक आहे. सगळ्या बाजूने अडकत चाललोय आपण. आणि ह्या सगळ्याला कारणीभूत न ही दोघं मूर्ख विलास आणि भास्कर. त्यांनी जर काही स्वतःची अक्कल चालवली नसती ना तर ही वेळ आली नसती. त्यातून ही सावी अरे किती समजवते तिला, ऐकायलाच तयार नाही. घर सोडून जायचं म्हणते आणि दुसरीकडे हे इन्व्हेस्टर. काय करायचं, कुठून आणायचे पुरावे? तर मला बी काही कळना झाले. त्यात वेळ निघत चालली आणि काय करावं काय नाही डोकंच चालत नाहीये माझं.